नमस्कार, टीम मनाचे टॉक्सकडून तुमचं सहर्ष स्वागत आणि मी आहे पल्लवी. आज आपण बघणार आहोत की आपल्या मनातील वाईट विचारांच्या भूताला आपण कसं पळवून लावायचं ते. तुमचं एंजल माइंड आणि डेव्हिल माइंड यातल्या फरकाविषयी आज आपण बोलणार आहोत. तर आपल्या डेव्हिल माइंडला प्रभावी न होऊ देण्याच्या काही सोप्या टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. श्रोते हो, माणसाच्या मनाचे टॉक्स किती सुंदर असतात. ते कायम सकारात्मक स्वप्नरंजन करत असतात. आपल्या प्रत्येकालाच आयुष्याकडून खूप काही हवं असतं. नवीन संधी, चांगली नाती, चांगलं आरोग्य, तल्लख बुद्धिमत्ता, उत्तम कार्यक्षमता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बक्कळ पैसा. पण जे काही आपल्याला आयुष्याकडून हवं असतं ते सगळ्यांनाच मिळतं का हो? शक्यतो नाही हेच उत्तर आपल्याला मिळेल. आपलं काम पूर्ण करण्यात आपले प्रयत्न कमी पडत असतील असं आपण मानूया. कधीकधी प्रयत्न खूप करत असू आणि तरीही जर यश नाही मिळालं तर नशिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणून पुढं चालत राहू, नाही का? पण प्रयत्न आणि नशिबाची जोड असणारे सुद्धा कधीकधी हतबल असतातच. सगळं मिळवणं शक्य असून सुद्धा कुठेतरी मागेच पडतात. आणि ह्याला एकमेव कारण म्हणजे त्यांच्या मनातलं नैराश्य. हा मानसिक निराशावाद आपल्यामध्ये पोटेन्शियल असून सुद्धा आपल्याला मागे ओढतो. कधीकधी आपल्या हे लक्षात सुद्धा येत नाही की अलगद आलेली संधी गमावली की मग मात्र आपल्यावर रडत बसायची वेळ येते. आपल्याला आपल्याच मनाचे खेळ त्रास देत असतात. समोर कोणतीही परिस्थिती असली की मनाचे दोन आवाज आपल्या मदतीला येतात. एक आवाज म्हणजे एंजल, म्हणजेच जो सकारात्मक सल्ले आपल्याला देत असतो, आणि दुसरा आवाज म्हणजे डेव्हिल, जो नकारात्मकतेकडे आपल्याला घेऊन जात असतो. पण अशी द्विधा मनस्थिती झाली तर निराशावादी माणसाचं डेव्हिल माइंडच जास्त प्रभावी ठरतं आणि त्याच्यामुळे ते अपयशी होतात. हे डेव्हिल माइंड आपल्याला विश्वास देतं की आपण काहीच करू शकत नाही किंवा आपल्याला हे शक्य नाही, आपण तितकेसे हुशार नाही. थोडक्यात काय तर आपली काहीही करण्याची लायकी नाही असंच हे डेव्हिल माइंड आपल्याला सांगत असतं. आणि ह्यावर आपण डोळे मिटून विश्वास ठेवतो आणि हेच शत्रू झालेलं मन आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला लांब घेऊन जातं. आपल्यामध्ये नकारात्मक भावभावनांना स्थान मिळवून देतं. डिप्रेशन, तणाव, भीती ह्या सगळ्याला आपलं नैराश्यवादी मन खत पाणी घालत असतं. पण जर आपल्याला ह्या सैतानाच्या विळख्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्या ह्या डेव्हिल माइंडचा आपण बंदोबस्त तर करायलाच हवा ना. तर तुम्हाला तुमच्यातले गुण कळतील, तुमच्यामध्ये पोटेन्शियल काय आहे याची जाणीव होईल. त्यामुळे ह्या सैतानाचा आवाज न ऐकता आपल्या आतील सकारात्मक आवाज ऐकायला आपण शिकलं पाहिजे. पण ह्यासाठी आधी जो हा नकळत का असेना पण नकारात्मक विचार आपण कसा काय जोपासतो, कसं काय हे आपल्या मनामध्ये येतं हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण काही पायऱ्या पाहूयात. पहिली पायरी आहे, कोणत्याही गोष्टीतून प्रथम आपण वाईटच शोधतो. खरं तर ही सवय सगळ्यांनाच असते. मुलंसुद्धा आपल्याकडे बघूनच शिकतात आणि लहानपणापासूनच आपल्यामध्ये अशी नकारात्मकता वाढायला लागते. म्हणजे बघा ना, काही पालकांना सगळ्या मुलांमध्ये सगळे उत्तम गुण दिसतात, मात्र आपल्याच मुलामध्ये काही ना काहीतरी कमजोरी दिसत असते. चुकून एखाद्या विषयामध्ये कमी मार्क मिळाले म्हणून त्या मुलाला बोल लावतात, मात्र एरवी इतर सगळ्या विषयात त्याला चांगले मार्क असून सुद्धा आपल्याला ते मात्र दिसत नाहीत. स्वतःमधला डेव्हिल मान तर वर काढतोच, पण त्या मुलाच्या डोक्यात सुद्धा आपण नकळतपणे का होईना न्यूनगंड उत्पन्न करतोय हे मात्र आपल्या लक्षातच येत नाही. दुसरी पायरी आहे सगळ्याचं खापर स्वतःवर फोडून घेणं. आता कोणत्याही कामात विघ्न आलं
तर त्याला आपणच जबाबदार, माझ्यामुळंच हे असं झालं, असे विचार करणारे पहिले मनातल्या त्या राक्षसाच्या तावडीत सापडतात. म्हणजे गल्लीतली क्रिकेट मॅच कॅन्सल झाली तर ती माझ्यामुळे झाली. सोसायटीच्या कमिटीने यंदा वर्गणी गोळा करण्याची टीम वेगळी बनवली, म्हणजे आता माझ्यावर कोणाचा विश्वासच राहिलेला नाही. असा आपण निराशावादी विचार करू लागतो आणि अशा पद्धतीचे मनाचे मांडे खाणारी माणसे सतत निराशावादी होत राहतात. तिसरी पायरी आहे कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला कायम नकारार्थीच विचार करणं. ऑफिसमधला कोणी मित्र नोकरी सोडून नवीन बिझनेस करायला लागला म्हणून सगळेजण त्याला शुभेच्छा देतात, मात्र सगळ्यात पुढे असतात ते नकारात्मक विचार करणारे लोक. उगीचच त्या मित्राला घाबरवून सोडतात. बिझनेस कसा चालेल, तू अपयशी झालास तर पुन्हा तुला नोकरी मिळेल का, आणि जर नोकरी नाही मिळाली, तुझा धंदा बुडाला तर मग काय करशील. अशा प्रकारचे नकारात्मक शेरे त्याला मारून येतात आणि त्या मित्राला घाबरवून सोडतात. स्वतः असे लोक कोणतंच काम हिरिरीने सकारात्मकतेने करत नाहीत, मात्र दुसऱ्यांना सुद्धा ते भ्रमित करून सोडतात. चौथी पायरी आहे टोकाचे मत मांडणे. काही जण बऱ्याचदा टोकाची मतं मांडतात, त्यांना बॅलन्स्ड राहताच येत नाही. पण हे सारखे निराशावादाचे टोकाचे विचार करत राहतात. म्हणजे चुकून कधी स्वयंपाक करताना एखादा पदार्थ बिघडला तर आता मी कधीच चांगला स्वयंपाक करू शकणार नाही, किंवा स्वयंपाक करण्याच्या मी लायकीचाच नाही, असे हे निराशावादी विचारांचे पाईक असतात. मनामध्ये इतकी निगेटिव्हिटी भरून कशी काय राहते, ह्याचा आपण कधी विचार केलाय का हो? कधीतरी शांततेनं थोडा विचार करा की मी चांगलं ते गाळून फक्त वाईटाचाच विचार का करतो. सगळ्यातून शेवटी फक्त काहीतरी वाईटच घडणार असं का समजून चालतो. स्वतःला मी सतत जबाबदार का धरतोय. मला हे रंगीबेरंगी सुंदर जग फक्त कृष्ण धवलच का दिसतंय. ह्या सगळ्याचं उत्तर जर हो असं येत असेल तर तुम्ही खूपच निराशावादी होत चाललेला आहात, हे मात्र पक्क समजा. पण आता ह्या निराशावादातून आशावादाकडे कसं वळता येईल ह्यावर आपण थोडं मंथन करूया. कारण आपल्या मनातल्या ह्या दुष्ट भावनांना आवर घालणे फार गरजेचे आहे. निराश करणाऱ्या भावना आपल्याला चांगला माणूस बनू देत नाहीत. निराश, हतबल, डिप्रेस्ड, विकृत अशी मनोवृत्ती वाढीस लागण्याची शक्यता असते. अशी माणसे समाजात सुद्धा नाकारली जातात. म्हणून जितक्या लवकर तुमच्या मनातून हे नकारात्मकतेचं भूत पळून जाईल तितक्या लवकर तुम्ही आयुष्य जगायला शिकाल. तुमची नोकरी, तुमचं काम आनंदाने करायला शिकाल आणि सगळ्या लोकांचे आवडीचे बनून राहाल. पण मग आता हे विचारांचं दुष्टचक्र कसं बरं थांबवायचं? तर मंडळी, खूप सोप्या आहेत या गोष्टी. आपण बघूयात की ह्या वाईट विचारांच्या भूताला कसं बरं पळवून लावायचं. त्यातला पहिला नियम आहे मनातल्या आवाजाला एकदा ऐकून घ्या आणि त्यावर उपाययोजना करा. म्हणजे एखाद्या सभेत उभं राहून बोलायची हिंमत माझ्यात आहे, पण मला मन सांगते की कोण ऐकणार तुला, कसा बोलणार तू, तुझं बोलताना चुकलं तर लोक तुला हसतील. अशा वेळी मी नक्की काय करायला हवं बरं? तर मनातल्या आवाजाला, त्या शैतानाला आपल्यावर, आपल्या सद्गुणांवर वरचढ होऊ द्यायचं नाही. सभेत बोलायचं आहे ना, तर मनाला समजावा की कोणी ऐको किंवा न ऐको, मी माझे विचार हे मांडणारच, मी सभेत जाऊन बोलणारच. चुकली मांडणी तर लोक हसतील, हसू देत, मला त्यातून धडा मिळेल. मात्र जर विषयाची मांडणी सगळ्यांना पटली तर माझंच कौतुक होईल आणि त्याच्यामुळे मला अजून धैर्य मिळेल आणि पुढे जाऊन मी खूप चांगला वक्ता बनेन.
त्यामुळे ज्याला लोकांशी बोलता येतं अशा व्यक्तीने सुद्धा स्वतःशी संवाद साधला पाहिजे. जे काही किलमिश मनात घर करून बसले आहे त्याला बाहेरची वाट मोकळी करून दिली पाहिजे. तुमच्यातले नकारात्मक विचार तुम्ही अशा पद्धतीने आत्मविश्वासाने प्रयत्नांनी सकारात्मक करू शकता. दुसरा नियम आहे स्वतःवर प्रेम करा, स्वतःशी कठोर होऊ नका. आपण जर दुसऱ्याला बोलू शकत आपण जर दुसऱ्याला बोलू शकत नाही असे कोणतेही वाईट शब्द आपल्यासाठी सुद्धा आपण वापरू नयेत. हे तत्व स्वतःच्या बाबतीत ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तुमच्याकडून काही चुका झाल्या तर तुम्ही स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका. मोठ्या चुकीसाठी पश्चाताप जरूर करावा आणि त्यातून आपलं वागणं सुधारून पुन्हा हेल्दी लाईफकडे वळावं. मनावरचे ओरखडे पुसून टाकण्यास मनाला मदत करावी आणि उगाचच भूतकाळातील चुकांची उजळणी करत स्वतःला दोष देत बसू नये. स्वतःकडून उगाच अवास्तव अपेक्षा करणं हे सुद्धा चुकीचं आहे. चुका सगळ्यांकडूनच होतात. तुम्हीही त्यातीलच एक आहे असे समजून स्वतःला ताणतणावापासून दूर ठेवा. दुसऱ्यांच्या चुकासाठी स्वतःला कधीच दोषी समजू नका आणि सगळ्यातून मार्ग निघणारच असा दृढनिश्चय बाळगा. तिसरा नियम आहे परफेक्शनिस्ट बनण्याच्या नादाला लागू नका. जर तुम्ही सर्वांगाने परिपूर्ण म्हणजेच परफेक्ट बनायच्या मागे लागलात तर तुम्ही सगळ्यात लवकर निराश व्हाल, कारण अपयश तुमच्याच्याने सहन होणार नाही. जगात कोणीच परफेक्ट नाहीये हे मात्र लक्षात ठेवा. प्रत्येकामध्ये काही गुण अवगुण हे मात्र असतातच. आपणही आपल्यातील त्रुटी समजून घेतल्या पाहिजेत आणि मनाला उन्नतीचा मार्ग दाखवला पाहिजे. सतत पुढे जात राहणे हेच यशाचे गमक असते. कमी वेळामध्ये परफेक्ट होणं असं काहीही अस्तित्वात नाही. आयुष्यभर शिकत राहायचं असतं आणि मनाला त्या साच्यात बसवायचं असतं. कारण आपण जर परफेक्ट होण्याच्या मागे लागलो तर आपल्यातले नकारात्मक विचार अर्थात डेव्हिल माइंड पुन्हा वर काढायला लागतं आणि आपण पुन्हा एकदा निराशेकडे उदासीनतेकडे वळायला लागतो. परफेक्ट होण्याच्या नादात तुम्ही अशा काही गोष्टी करता की सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता. कोणाशी भांडण झालं तर त्याला काय उत्तर द्यायचं ह्याचा विचार करत बसता आणि त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार घर करून राहतात आणि हे सगळं नकारात्मकच असतं हे लक्षात ठेवा. परिपूर्ण होताना आपण इतरांना जे आपल्यापेक्षा जास्त परिपूर्ण आहेत, परफेक्ट आहेत, त्यांना आपण नजरेसमोर ठेवत असतो. मला असं व्हायचं आहे, माझ्याकडे अमुक नाही आहे आणि हे मला जमायला हवं, माझ्या नशिबामध्ये अमुक नाही आहे, असा नन्नाचा पाढा आपला सुरू होतो आणि सतत आपल्यापेक्षा कोणीतरी सुपिरियर आपल्याला दिसत राहतं, ज्यामुळे आपल्यामध्ये पुन्हा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स वाढायला लागतो. त्यापेक्षा तुम्ही ज्यामध्ये पारंगत आहात, निष्णात आहात, त्यावर लक्ष केंद्रित करा आणि ते गुण तुमच्यातले अधिक चांगल्या पद्धतीने वाढवायला शिका. आपल्या पुढं कोण आहे हे बघण्यापेक्षा आपण आपल्याशीच काही स्पर्धा करू शकतो का हे बघा. स्वतःची उत्तम आवृत्ती बनवण्याचा प्रयत्न जरूर करा. मनातील निराशेचा राक्षस काढून ते आनंदी सकारात्मक देवदूत कसं होईल हे शोधा. त्याला कधीच जाऊ देऊ नका. श्रोते हो, शेवटी सकारात्मक विचार हाच सशक्त मनाचा सोबती आहे हे मात्र लक्षात ठेवा. चला तर मग मनाच्या नैराश्यातून आशावादाकडे वाटचाल करूया. धन्यवाद आणि ऐकत रहा मनाचे टॉक्स.